अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इन्होंने नागरिक सोना ना खरीदे ऐसा बेतुका राय मशवरा देने पर युवक कांग्रेस की ओर से आज तारीख 11 मई 2026 के रोज परभणी शहर में सराफा मार्केट में आंदोलन करते हुए आंदोलन में उन्होंने जो मुरमुरे का बनाया हुआ चूड़ा रहता है वो चूड़ा बांट कर कहा कि झारमुरी ये लोग बेचेंगे क्या। सोनार के पास कई कारागिर रहते हैं, वो कारागिर भी बेरोजगार हो रहे हैं। इस बारे में सोनारों ने भी दिए हुए प्रतिक्रिया सराफा मार्केट में जब उन्होंने फिर के आंदोलन किया और उसकी राय दी। इस समय आंदोलन में अमोल जाधव, वैजनाथ देवकते, सत्तार पटेल, सज्जी अहमद खान, दिगंबर खरवड़े, शिवाजी भालेराव, रोहिदास बोबड़े, अमित मात्रा, राजेश रेंगे आदि पदाधिकारी इस समय मौजूद थे। काही भरपाई मोदी सरकार देणार पुढच्या वर्षी और अर्ध्या रात्री काम करणारा सोना हा एकमेव धातू आहे। बँकेत सुद्धा काम होत नाही, पण सोन्यामुळे नाही का लगेच काम होतं। तर हे निर्णय हा जो झालेला आहे चुकीचा आहे। याच्यामुळे खूप लोकांची उपासमारी, बेरोजगारी वाढणार आहे। त्या निर्णयाला सहज म्हणून मला हे त्याचं योग्य मत वाटलं नाही। मुरमुरे खाल्ल्यानं त्याला बंगाल भेटलं तर लोकांना मुरमुरे खाल्ल्यानं लोक जप्ती करतात त्या समज आहे। म्हणून आम्ही आपल्याला त्यांच्या वतीनं मुरमुरे निषेध म्हणून आम्ही मुरमुरे वाटायला लोकांना त्याला झारमुरी म्हणतात बंगालच्या भाषेमध्ये। झारमुरी सगळीकडे चालणार नाही। झारमुरीचा उपयोग फक्त बंगालमध्ये भावनिक मतं घेण्यासाठी झालेला आहे, बाकी काही नाही होणार। त्याच्यामध्ये मोदी सरकारचा आम्ही या घटनेबद्दल निषेध व्यक्त करतो। झारमुरी हा तुम्ही मोदी साहेबांनी झारमुरी बिलकुल देशाला आपल्या शेतकऱ्याला म्हणाले की खत वापरू नका रासायनिक आणि याचे मंत्री, याचे आमदार, याचे खासदार पुढे विमानावर फिरणार ह्याच्या लोकांना सिक्युरिटीवर खर्च व्हायला ते कमी करणार नाही। सोनं घेऊन आम्ही काय करायचं आणि तुम्ही काय बरोबर नाही, बरोबर आहे की सोनं विकत घेऊ नका वर्षभर, पुन्हा म्हणाले खतं वापरू नका, तेल कमी खा। अरे सरकार म्हणून तुम्ही सरकार चालवायला अपयशी ठरलात। तुम्ही आयात शुल्क लोकांवर वाढवलं, यूएसची ट्रेड डील केली, शेतकऱ्याचं कंबरट मोडायचं काम केलं, व्यापाऱ्याचं कंबरट मोडायचं काम केलं। आज डॉलरच्या मुकाबल्यामध्ये रुपया एवढा कमजोर झालेला आहे की त्या रुपयाला कोणी विचारणा झाले, पण तरी तुम्ही आत्ममग्न राहून फक्त प्रचार मंत्री म्हणून त्या देशामध्ये फिरता। प्रधानमंत्री म्हणून तुमचं काही एक काम नाही। ते कालच्या तुमच्या त्या तुम्ही काल जे नागरिकांना आवाहन केलं दिसून आलेलं आहे। तर त्याचा निषेध म्हणून जर सोनार समाजाला, सोनार लोकांना जे लोक म्हणत असतील की सोनं विकत घेऊ नका नागरिकांना, तर सोनार लोकांनी इतक्या मोठ्या मोठ्या ज्यांच्या शॉप्स आहेत त्यांच्याकडं एकेका दुकानावर 10-10, 15-15 लोक कामाला आहेत। काही सुवर्ण कारागीर आहेत, त्यांचा रोजचा हातावर पोट आहे। त्या हातावर पोट असणाऱ्या लोकांनी काय करायचं? तर उद्या जर सोन्याचे भाव पडले त्याला जबाबदार कोण? एक प्रकारे लोकांना राहत द्यायचं काम तर मोदी सरकारने केलं नाही, पण लोकांना रोजच्या रोज किती अग्नी परीक्षा पार पाडायच्या याची त्यांनी कॉम्पिटिशन चालवली असं दिसून येतंय। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व सोनार बांधवांना, जर सोनं विकायचं नसेल तर त्यांनी काय झारमुरी विकायची का, म्हणून सर्व सोनार बांधवांना आम्ही आज झारमुरी वाटायचा कार्यक्रम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेला आहे। आणि आम्ही मोदी साहेबांच्या या कृतीचा, या वक्तव्याचा इथे निषेध व्यक्त करतो। तेज तलवार और लोहे की रॉड लाठियों से 2 जनों पर जानलेवा हमला। परभणी शहर के अजीजिया नगर में हुई घटना, 7 जनों के खिलाफ अपराध दर्ज। परभणी शहर के अजीजिया नगर इलाके में मामूली वजह को लेकर साले और बहनी पर तलवार और लोहे के रॉड और उसी तरह लकड़ियों के लाठियों से जानलेवा हमला करते हुए जान से मारने की धमकी देने की घटना तारीख 10 मई 2026 के रात में हुई है। इस मामले में कोतवाली पुलिस थाने में विभिन्न कलमों के तहत अपराध दाखिल किया गया है। इस मामले में शेख रफीक पिता शेख मूसा इन्होंने कोतवाली पुलिस थाने में दिए हुए फिरियाद पर फिरियादी साले भवने दोनों मिलकर अपराधियों के पास जाकर हमारे बच्चों को क्यों विवाद कर रहे हैं ऐसा पूछने के पर अजीजिया नगर के एक किराना दुकान के करीब गए हुए थे। उसी समय अपराधियों ने मिलकर गैर कानूनी तौर पर जमा होते हुए तेज तलवार जैसे हथियार और लोहे के रॉड और लकड़ियों के डंडों से हमला कर दिया। हमले में शिकायतकर्ता शेख रफीक के सर पर तलवार और लोहे की रॉड से वार किया गया, पीठ और पैरों पर लकड़ियों के डंडे से पीटा गया और गंभीर रूप से घायल कर दिया गया। साथ ही साथ फिरियादी के साले के सर पर भी और पीठ पर भी लोहे के रॉड से मारकर उन्हें बुरी तरह से जख्मी किया गया है। अपराधियों ने दोनों को जान से मारने की धमकी देने की फिरियाद देने के तहत शेख शफीक शेख कट्टू मियाँ उम्र 32 साल, शेख दादा मियाँ अंदाजा उम्र 55 साल, शेख तालीम शेख दादा मियाँ उम्र 35 साल, अनवर शेख
उम्र 28 साल और अन्य 2 से 3 ऐसे अनजान व्यक्तियों के खिलाफ कोतवाली पुलिस थाने के एपीआई कासले साहब इनके आदेश पर कोतवाली पुलिस थाने में गुना रजिस्टर नंबर 225/2026 कलम 109(1), 118(2), 118(1), 351(3), 189(2), 189(4), 190, 191(3) भारतीय न्याय संहिता के तहत मामला दर्ज किया गया है। आगे की जांच एपीआई कासले कर रहे हैं। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। धर्माबाद के मास्टी में बौद्ध बस्ती पर हमला करने वाले जातिवादी सरपंच के साथ वहां के गांव गुंडों को गिरफ्तार करो, ऐसी मांग आरपीआई के नेता पंडित टोमके इन्होंने मुख्यमंत्री को देकर निवेदन की है। मास्टी के सरपंच और दूसरे जातिवादी गांव के गुंडों ने नांदेड़ जिले के धर्माबाद स्थित मास्टी के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती का विरोध किया और बुद्ध बस्ती में घुसकर बौद्ध महिलाएं, पुरुष, बच्चों को और लड़कियों को बुरी तरह से पीटकर उन्हें मारने की कोशिश की। उन्हें तुरंत गिरफ्तार किया जाए और बौद्ध बस्ती में पुलिस सुरक्षा दी जाए। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडित टोमके के नेतृत्व में आज तारीख 11 मई 2026 सोमवार के रोज जिला कलेक्टर द्वारा मुख्यमंत्री को निवेदन दिया गया है। दिए गए निवेदन पर पंडित राव टोमके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नारायण वाघमारे, जिला अध्यक्ष विजय झोड़पे, शहर अध्यक्ष संदीपान गालफाड़े, जिला सचिव भूषण मोरे, जिला उपाध्यक्ष किशन राव तुसुंदर, तालुका अध्यक्ष बाबा साहेब गायकवाड़, सरपंच अशोक कांबळे, इनके अलावा अन्य पदाधिकारियों के भी हस्ताक्षर मौजूद है। मास्टी तालुका धर्माबाद येथील बौद्ध वस्तीत घुसून बौद्धावर हमला करणाऱ्या जातीवादी गावगुंडाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर निषेध। नांदेड जिल्ह्यातील मास्टी तालुका धर्माबाद येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी कार्यक्रम करण्यासाठी जागा मिळावी म्हणून या ठिकाणच्या बौद्ध बांधवांनी, त्या ठिकाणचे सरपंच, ग्रामपंचायत सर्व सेवक या सर्व पदाधिकाऱ्याला रीतसर अर्ज देऊन जयंती करण्याला जागा मिळवून परवानगीसाठी अर्ज दिला होता। त्या ठिकाणी परवानगीसाठी अर्ज दिल्यामुळे त्या ठिकाणी जयंती करीत असताना या गावच्या गावगुंडांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये धुडगूस घालून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये दगडफेक करून जयंती मिरवणूक अडवून बौद्ध महिला, पुरुष, बालकांना गावगुंडांनी जबरदस्त मारहाण केली आणि मिरवणूक अडवली। ही मिरवणूक अडवली त्यामुळे आमच्या बौद्ध बांधवांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती केली असता त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी गुन्हा नोंद केला नसून तो गुन्हा तात्काळ नोंद करून त्या गावातील सरपंच व जे काही जातीवादी गावगुंड आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशा या ठिकाणी अशी मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केली असून या गावगुंडांना तात्काळ अटक करून जेरबंद करावं अशी आम्ही मागणी केली आहे। बाबासाहेबांच्या संविधानानं देश चालत असून असं असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार असून त्यांच्या ह्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीला अडविण्यासाठी या गावातली गावगुंडांनी जे काय प्रयत्न केला त्या प्रयत्नाचा आम्ही जाहीर निषेध करत असून या गावातल्या सर्व जातीवाद्यावर तात्काळ 18 ॲक्ट आणि अन्य कलमानुसार गुन्हे दाखल करावेत, त्यांना तात्काळ अटक करावी। आज तारीख 11 मई 2026 सोमवार के रोज बसमत रोड स्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार पक्ष के कार्यालय के पास आंदोलन किया गया। आंदोलन में प्रमुख तौर पर संग्राम भंडारे के खिलाफ जोरदार घोषणाबाजी करते हुए सख्त शब्दों में निषेध दर्शाया गया। संग्राम भंडारी ये राष्ट्रवादी के प्रवक्ते व विकास लावंडे, इन पर शाही फेंक कर जो कृत्य किया गया है उसके खिलाफ संग्राम भंडारे के खिलाफ उनके प्रतिमा को जोड़े मारकर आंदोलन किया गया और विकास लावंडे इनके प्रतिमा को दुग्ध अभिषेक किया गया। एक तरफ देश में आर्थिक महासत्ता बनवाने के लिए जो बताया जा रहा है, भाजपा सरकार महंगाई का मूलभूत प्रश्नों पर न बोलते हुए देशवासियों को सोने खरीदी ना करे, मेट्रो ट्रेन में यात्रा करे, ऐसा अजीब व गरीब मशवरा प्रधानमंत्री ने दिया। इस बात को भी लेकर मजाक उड़ाया गया।
इस आंदोलन में जिला अध्यक्ष अजय गवाने, युवा जिला अध्यक्ष सुनील कांबळे, सामाजिक न्याय विभाग के अध्यक्ष लखन चौहान, शिवा नेटके, सैयद यूनुस, रोहित परसोड़े, श्याम गवारे, नवाब शेख, शेख काशिद, वसंत शिंदे, सचिन फुलवरे, निखिल वाघमारे, लल्ला मोहिते, आनंद शेंडिले, पवन आगलावे के साथ बड़ी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। सर्वप्रथम तर गोंदू घुसखोर संग्राम भंडारे याचा मी जाहीर निषेध करतो, कारण की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे संत परंपरा घेऊन चालणारे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय विकास भाऊ लवांडे यांच्यावर जी त्यांनी शाई फेक केली आणि हे दाखवून दिले की आम्ही खरोखर घुसखोर आहेत, वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आम्ही घुसखोर आहेत, हे त्या कृत्यानं दाखवून दिलं आणि त्याबद्दल आम्ही त्याचा इथं जाहीर निषेध करतो आणि आम्ही विकास भाऊ लवांडे यांना दुग्धाभिषेक केलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे। आज जी महागाई वाढलेली आहे, सोन्याचे दर वाढलेले आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वसामान्य लोक आज सोनं खरेदी करू शकत नाहीत। हजारो गोरगरिबांचं सोनं आज गहाण आहे आणि प्रधानमंत्री आपलं अपयश झाकण्यासाठी म्हणतात की सोने खरेदी करू नका। राष्ट्रीय कूटनीतीमध्ये प्रधानमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत, म्हणून आज इंधनाचे दर वाढलेले आहेत, म्हणून आज महागाई वाढलेली आहे आणि हे कुठं लपवण्यासाठी आज प्रधानमंत्री जाहीररित्या सांगतायत की सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल संयमाने वापरा। ते काय डिझेल पेट्रोल फुकट भेटत नाही उडवण्यासाठी, आज डिझेल पेट्रोल घेणं महाग झालेलं आहे, म्हणून बीजेपी सरकार हे सपशेल अपयशी ठरलेले आहे। आज महाराष्ट्रामध्ये अराजकता माजलेली आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। अजयराव भाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार चंद्र गट याच्या मार्फत परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी आंदोलन करणार आहोत। नक्कीच आपली जी परंपरा आहे, आपले जे सण उत्सव आहेत, मोदीने सांगितल्यामुळे काय बंद होणार नाहीत। लोक काही करून आपला सण उत्सव साजरा करतात। मोदीने जर करायचंच असेल तर सोन्याचे दर कमी करायला पाहिजे होते आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यायला पाहिजे होता। असं न करता त्यांनी सपशेल अपयश झाकण्याकरिता सोनं खरेदी करू नये असं सांगितलेलं आहे आणि आम्ही आता सोनं नाही खरेदी करायचं तर हे आपट्याचं सोनं वाटप करण्याचं काम हाती घेतलेलं आहे, गोरगरिबांना हे द्यायचं, हे विचारत प्रश्न आम्ही मोदीला विचारत आहोत। सर्वप्रथम आम्ही धन्यवाद देतो विकास लवांडे साहेबांना की त्यांनी मुस्कटदाबीचा विरोध करून, या खोट्या वारकऱ्यांना विरोध करून खरं बोलायची हिंमत ठेवली आणि ते बोलत राहणार, कारण आम्ही त्यांच्या बरोबर आहेत। दुसरं, जे घुसखोरी करणारे शास्त्री सुद्धा म्हणून घेतात सन्माननीय संग्रामजी भंडारी यांचा आम्ही जोडे मारून निषेध केला आहे आणि विकास लवांडे साहेबांना एवढं सांगणं आहे की बस तुम्ही साहेब तुमचं निर्भीड बोलणं चालू ठेवा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत। दुसरं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे सांगतात की आपली किती ट्रिलियन आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे आणि अशा परिस्थितीत लोकांना घाबरायचं काम ते करतात की सोने खरेदी करू नका, मेट्रो ट्रेनने जा। तर आम्ही मग सामान्य माणसं जर सोनं खरेदी करणार नाही, मग ते सण कसे करणार, हिंदू सण कसे करणार? म्हणून मला आता कळालं त्यांचं पुढचं प्लॅन काय। तर सोनं कोणतं खरेदी करतं, हे मोदी सोनं आहे, हे खरेदी करा आणि ह्याच्यातून तुमचं सण पूर्ण करा, हिंदू सण पूर्ण करा। आणि जिथं मेट्रो ट्रेन नाही तिथं मोदी मेट्रो ट्रेन अशी येईल, याच्यामध्ये बसून तुम्ही प्रवास करा, असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे। सर्वसामान्य लोकांची थट्टा करायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। पूर्वी महाराष्ट्राला संपवायचं काम करायचं काम भाजप पूर्णपणे करत आहे। स्वतः काही गोष्टी स्वतः करता येत नाही म्हणून असे खोटाड शास्त्री लोक पुढे करून आज बघितलं आपण की सगळे बंधू बाबांचं कशा प्रकारे निघतात ते। एकीकडे लव जिहाद सांगितलं जातं आणि दुसरीकडे खराताचा या ढोंगी बाबाचं समर्थन केलं जातं। लाज वाटत नाही भाजपचे लोक, आम्ही याचा निषेध करतो। सुरक्षा कायदा हा फक्त विरोध करण्यासाठी आहे, त्यांच्या बाजूने त्यांच्या पक्ष भूमिका आणि समाज नाश करायच्या भूमिकेसाठी नाही, ती फक्त विरोध करण्यासाठी आहे। महाराष्ट्र एकजूट ठेवायचा जो प्रयत्न करेल त्याच्या विरोध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आहे। जी महागाई दाखवली खोटी आहे। जर पेट्रोल डिझेलची अशी परिस्थिती निर्माण होणार होती तर मग यांची जी मैत्री आहे भारत देशाच्या लोकांबरोबरची, म्हणतात आम्ही एवढे 500 देश फिरून आलेत, हे यांची मैत्री गेली कुठे? यांना कोण काय मदत करत नाही। मदत करणार इराणला विरोध करतात, अमेरिकेच्या याच्यासमोर पंतप्रधानासमोर यांचा लाग नाही बोलायचा, काही म्हणेल तसं व्हावं लागतंय। अशा अकार्यक्षम आणि
हिंमत नसताना मोदीकडून अजून अपेक्षा ठेवणार काय? जनसामान्य लोकांनी यांच्या बळी न पडता स्वतःचा विचार करून एकत्र राहावं. सामान्य लोकांना आजच बघा, इलेक्शन झाले की गॅस हा दुप्पट झाला. सामान्य साधा घरचा गॅस 300 वाढला, पेट्रोल डिझेल 100-200 वाढेल आता. आणि त्यांचं इलेक्शनचा खर्च ते सामान्य लोकांकडून काढणार आणि भीती दाखवणार की कशामुळे वाढलं हे, तर ते बाहेरच्या देशामुळे जे युद्ध चालू त्याच्यामुळे वाढलं, त्याच्यामुळे नाही. हे जे यांनी ताकद वापरली दुसऱ्या राज्याच्या इलेक्शनसाठी, ते रिकव्हरी कशी करायची करणं चालू आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगराज, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।